आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या कुळगावातून साईंची पालखी शिर्डीला रवाना झाली। या पालखीसोबत शेकडो साई भक्तही शिर्डीला पायी रवाना झालेत। बदलापूरच्या कुळगावातील आगरआळीतल्या ओम श्री साई मित्रमंडळाच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यंदाचं या पालखी सोहळ्याचं 5वं वर्ष असून गावदेवी मंदिरात आरती करून वाजत गाजत ही पालखी शिर्डीकडे पायी रवाना झाली। माळशेज घाटामार्गे 7 दिवसांचा प्रवास करून ही पालखी शिर्डीत दाखल होणार आहे। आज माझं वय 71 आहे आणि बाबांच्या चरणी अजून परत चालत जातोय। तर माझा अशी इच्छा आहे का माझ्या नंतर पण वेळोवेळी असे आमचे साई भक्त सगळे तयार होऊन मोठ्या अभिमानाने अशीच पालखी घेऊन शिर्डी परत जावं हीच इच्छा आहे माझी। बाकी काय नाही, साईच्यांनी असं म्हणजे प्रत्येकातून वाडातून अशा वाड्या निघायला पाहिजे असं। आम्ही 7 दिवसामध्ये प्रवास करत शिर्डीला पोहोचणार आहेत। आम्ही माळशेज घाटमार्गे शिर्डीला पोहोचणार आहेत आम्ही आणि या पालखीमध्ये साधारण 150 मुलं आहेत, आमची तरुण सगळे मुलं आहेत। आम्हाला 15-20 वर्ष झाले पालखी जातो, कात्रच्या पालखीमध्ये जातो। त्यानंतर आम्ही कोरोनापासून ही पालखी चालू केलेली आहे। आता आमचं यंदा 5वं वर्ष आहे। मला या पालखीमध्ये म्हणजे सतत 19 वर्ष झाले आहेत। म्हणजे कात्रपच्या पालखीपासून सुरुवात केल्यापासून मला 19 वर्ष झाले आहेत आणि या पालखीमध्ये सतत आमची म्हणजे आरती म्हणा, म्हणजे भजन सेवा म्हणा, या सेवेतून आम्ही या सेवेच्या माध्यमातून आम्ही सतत साईंची म्हणजे सेवा करत असतो। हा एक आम्हाला लाभलेला साईंकडून प्रसादच आहे असं म्हणता येईल।